आणि जोडीला दुष्टबुद्धी मंथरा. हे कॉम्बिनेशन कशा होतात ते बघा. काय आश्चर्य आहे. राम चालत असताना त्याच्या अंगावर केर मुद्दाम उडवायचा. आता रामावर कचरा उगवल्यानंतर पुढे काय व्हायचं? ईश्वरी सत्ता नाहीच म्हणणारे मंथरा काही थोडा आहेत का? अहो, देवाला मानत नाहीत म्हणजे देवाचा कचराच काढतात ना. म्हणजे कचरा उडवणं, कळलं? कचरा करणं म्हणजे काय? आपल्या मराठीत सुद्धा शब्द आहे. अरे मी तुझा बाप आहे, एवढा कचरा करू नकोस. किंवा बाहेरचे सांगतात, अहो काय त्याने कचरा केला हो त्याचा. कचरा केला. कचरा केला म्हणजे कळलं का? त्याची लायकी शून्य झाली. कचरा केला म्हणजे त्या सुपात प्लॅस्टिकच्या भरून बाहेर फेकून देण्याच्या लायकीचं झालं. तसं आपल्या आयुष्याचा कचरा होऊ नये असं जर वाटायचं असेल ना, तर काय करायला पाहिजे ते ज्ञानोबा सांगतात. काय दशरथ गेले बरोबर कैकेयीने सांगितलं, ज्येष्ठाशी धाडावे वनासी आणि राज्य द्यावे कनिष्ठाशी. आता हे डोहाळे जास्ती सांगत नाही. राजानं डोकं धरलं आणि म्हणाला, आपण काय इथे आलो? अहो गेलं ना, ती चांगली नटून बसली होती. पहिल्या गेटवरून पुकारलं, राजाधिराज दशरथ महाराज की जय म्हटल्यावर अंग टाकलं आणि केस सोडून दिले. इथे तशा कोणी नाहीत. बायका सबंध दिवस बऱ्या असतात, पण घरी नवरा यायच्या टायमाला त्यांचे डोकी दुखू लागतात. मी तुमच्या कुणाबद्दल सांगत नाही, कारण माझी प्रवचन ऐकून उगीच तुमची डोकी दुखी थांबलीच पाहिजे. तेव्हा हे पण अशा नाहीत असं म्हणू नका. इथे सुद्धा असण्याची शक्यता आहे. आजपासून असं न केलं तर बरं पडेल. अहो डोकी मोठी अवघड असते. एक सांगू का? पोटात दुखणं आणि डोकं दुखणं जगातला कोणताही डॉक्टर नक्की सांगू शकत नाही आणि तुमच्या म्हणण्याचं खंडन करू शकत नाही. डॉक्टर म्हणला, मी खरं सांगू का डोकं दुखत नाही? ती म्हणली, तुम्हाला काय माहिती आहे, तुमचं दुखतंय का माझं दुखतंय? पोटात दुखतंय म्हटलं तर तुमच्या दुखतंय काय? काय बोलणार डॉक्टर? अहो पोटात दुखण्याची कारणं अनेक असतात का? एक असतं. अपजनाने दुखतं, अपेंडिसाइडने दुखतं, आतड्याचं असेल तर दुखतं. काही थोडे आहेत का काय दुखायचं? पण तर सांगू शकत नाही. पुढचं सांगतो. सुमित्रेकडे गेले. ती दारात आरती घेऊन उभी राहिली होती. तिला विचारलं, तुझे डोहाळे काय आहेत? तिने काय सांगावं? ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा ते मज द्यावी जी नृपनाथा. ज्येष्ठ जो आहे त्याच्या सेवेत अखंड राहावं, हेच माझे डोहाळे आहेत आणि ते पूर्ण कर. थोडक्यात कौसल्याकडे गेलो. कौसल्याकडे गेल्यानंतर काही नाही, सगळा बेभान होता अवस्था. अहो बोधाची जाणीव जेव्हा उदरात येते तेव्हा अवस्था तो अवली असतो. त्याला देहाचं भान नसतं. संकल्प विकल्प संपलेले असतात. बुद्धीतली जाणीव संपलेली असते. त्या स्वरूपाशी तो एकरूप झालेला असतो. तसं कौशल्याच्या ठिकाणी सगळे कोणी पेंगत होतं, कोणी बसलं होतं, कोणी काय होतं, काय कशाचा काही पत्ता नव्हता. नाथांनी सांगितलंय, भावार्थ ते राजभुवन. मग एक एक भक्तीची अवस्था ओलांडत करत 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 अर्चन वंदन दास सख्य असे एक 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 दालन ओलांडत ओलांडत जाऊन कुठे पोचले? कौसल्याच्या तिथे. तिथे ती नव्हतीच. एका कोपऱ्यामध्ये मान घालून, अंगावर नीट कपडे नाहीत, काही नाहीत. राजाने बघितलं. राजाने एक वस्त्र घेतलं, तिच्या अंगावर घातलं, तिला धरायला गेला. अगं कौसल्ये, अगं कौसल्ये, अगं कौसल्ये, अगं कौसल्ये, विसरलीस का आपल्या लग्नामध्ये रावणाचं नाव काढल्यावर अशी उभे राहिले. कुठे गेला? अजून रावण कसा जीवन आहे? नळ कुठे गेला? निळ कुठे गेला? जांबवंत कुठे गेला? मारुती कुठे गेला? मांडून
जी नाचू लागली. राजाला वाटलं हिला येड लागलं. म्हणून चांगला परमार्थ करणाऱ्या माणसांना घरातली माणसं वेडे ठरवतात. एक काळ असा होता, आता चांगला काळ आहे वारकरी संप्रदायाला, नाही तर रिकाम टेकडे निघाले वारीला हाच भाग होता. जास्त नाही, 40-50 वर्षामागे. आता पालटले. काय माऊलीची पालखी गावात येत होते जात होते, कोणी दखल सुद्धा घेत नव्हतं. आता आरास काय, अमकं काय, स्वागत काय, ठीक आहे, काळाचा महिमा आहे. बरं झालं, पण छान आहे. आलं का लक्षात? हां, सगळ्यांनी दखल घेतली. हां, पण एक लक्षात घ्या, चांगल्या गोष्टीची दखल घेण्याकरता सुद्धा 750 वर्ष लागली. हे नाही का आश्चर्य? हे नाही का आश्चर्य की चांगल्या गोष्टीची दखल घेण्याकरता 750 वर्ष लागावी? किती आश्चर्य आहे. आणि मग ती अशी वेड्या फिशासारखी करू लागल्याबरोबर राजाला वाटलं झालं आपल्या बायकोचं वाटोळं झालं. त्याने वशिष्ठाला बोलवून पाठवलं गुरुंना. आल्यावर ते बघितले तेही नाचू लागले. राजा धान्य धान्य धान्य. ते म्हणले इतकं भूत जबर आहे की बायकोतलं भूत आमच्या गुरुत शिरलं. भूत जबर मोठे गे बाई आणि झाली झडपण करू गत गाई. तेही नाचू लागले. मग मिठी मारली. गुरुराया हो तुम्ही काय करताय? असं वेड्यासारखं काय करता? ती पण तशी तुम्ही असे. अरे म्हणले राजा तुला कल्पना नाही, उदरी सामावला. त्याचं गंमत अशी झाली, कौसल्या गोरी पान होती पण पोटामध्ये श्याम होता. त्यामुळे संपूर्ण कौसल्या श्यामवर्णाची दिसत होती. उदरी सामावला. अरे राजा भाग्य 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 भाग्य. या रघुकुळ वंशाची आजपर्यंत सेवा केली. माझं भाग्य आहे, माझं भाग्य आहे, भाग्य आहे. देवादिदेव आहे जो माझ्या हृदयात बसलेला आहे, तो शिष्य म्हणून माझ्या समोर बसणार आणि माझ्याकडून मंत्र घेणार. त्याचाच मंत्र तो माझ्याकडून घेणार. राजा काय माझं भाग्य आहे बघ, काय भाग्य आहे. अरे तो उदरात सामावलेला आहे, त्याची ही लक्षणं आहेत नाही का? तुम्ही माझ्या प्रवचनाला चालत येताय, माझं ऐकताय, कानाने माझ्याकडे बघताय, हे उदरात सामावलेला हेच लक्षण आहे नाही का? माझ्याही उदरात सामावलेला आहे म्हणून मी बोलतोय, हे लक्षात घ्या. म्हणून हे जिथपर्यंत लक्षात येत नाही, नुद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे. गोपाळे विण नुद्धरिजे. ऐकलंस का? ज्ञानोबाराय म्हणतात उद्धार होणार नाही. काहीही कर. अरे जवळचा दिसत नाही, लांब बघायला कुठे निघालास? माझं बोलणं कळलं का? जवळचं दिसत नाही आणि लांबचं कुठे बघायला निघालास? आकाशात बघतोस देव. कोणी म्हणतात आकाशातला देव, कोणी म्हणतात पाताळातला देव, कोणी म्हणतात क्षीरसागरातला देव. सगळे देव हे बघायला जातात पण जवळचा बघत नाहीत. किती आश्चर्य आहे. मग आता जवळचा जर दिसत नाही तर उद्धार कसा होणार? नोद्धरिजे नोद्धरिजे. तुझा उद्धार होणार नाही. उदरातली सत्ता आहे, तिचा आधार जेव्हा वाटेल तेव्हाच उद्धार होईल बरं का? शेवटी आपल्या प्रेमातले असतील तेच आपल्या उपयोगी पडतात. एक म्हण, शब्द त्यातला वाईट आहे पण ऐकायला हरकत नाही, मराठी भाषेतला आहे. चिखलाच्या टिरी गळूनच पडतात. काय काय वाक्य आहे? याचा अर्थ असा आहे, कार्यकारण भावानी जे जवळ आलेले असतात ते कार्य संपले की तुमच्यापासून निघून जातात. एखादं तुमच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर तुमच्या जवळ येतात, ते काम संपल्यानंतर पुन्हा ओळख सुद्धा दाखवत नाहीत. असे तुमच्या आयुष्यात बरेच आलेले असतील, आमच्याही येत राहतात, तसं काही विशेष नाही आहे. आलं का लक्षात? मोठेपणा मिरवायचा असला ना, जाऊ द्यात, जास्ती बोलत नाही, उगीच कोणाला तरी लागलं म्हणजे चांगलं चाललंय प्रवचन महिनाभर, शेवट कोणाला चिमटे काढायला नको
बरं सांगायला सुद्धा हरकत नाही काही. कालच म्हटलं होतं मी, ते आता उद्या एकादशीला दर्शन असतं ना, कशाचा काही पत्ता नसतो, गळ्यात माळ नसते, काय नसते, माझ्याबरोबर वरून फोटो काढून घ्यायचा. काय कशाकरता काढून घेतोस? जगाला दाखवायचं की बाबा महाराजांचा आमचा परिचय आहे. कशाचा परिचय? कशाचा परिचय आणि कशाचा? नीट लक्षात घ्या. ते मध्ये शब्द आला होता ना, उगीच शायनिंग मारू नका. काय? तुमची माझी एकच ओळख, आणि ते शेवटपर्यंत राहू द्या. तुमची माझी एकच ओळख म्हणजे तुम्ही पांडुरंगावर श्रद्धा ठेवता, ज्ञानोबा तुकोबाच्या शब्दावर श्रद्धा ठेवता. हे माझी ओळख आणि तुमची ओळख, संपलं. बाकी काय करायचं आहे? काय मला ओळखलं का न ओळखलं काय घेणं नाही देणं नाही. काय ते प्रेम आहे म्हणून ऐकायला येत आहे महिनाभर. कोण येतो? महिना महिना कोण येतो ऐकायला? निष्ठा एक आहे. माझं बोलणं कळलं का? एक मजेशीर सांगतो म्हणजे अजून कळेल. प्रत्येक लग्नाच्या अगोदर गणपती पूजला जातो. गणपतीचं पूजन झाल्याशिवाय लग्न कार्य सुरू होत नाही, विधी सुरू होत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? शिवपार्वतीचा जेव्हा विवाह झाला तेव्हा कोणता गणपती पूजला? म्हणून ते लग्न टिकलं नाही म्हणायचं का? कोणचा गणपती पूजला? हो पूजला. गुणाधिपती गणपती. गुणाधी. दोघांच्याही ठिकाणी मूळ ईश्वरी तत्वाबद्दल तिला असं वाटत होतं उमगावं, आणि यांना असं वाटत होतं ते तत्व आपल्याला शिवावं. ज्याला तत्व शिवलंय तो शिव, आणि ज्याला उमगलं ती उमा. काय म्हटलं मी? शिवलंय तो शिव आणि उमगलं ती उमा. ती उमा. जमला गुण. हे जी पहिली पसंती होते ना, कशी काय म्हणजे फेस व्हॅल्यू. दिसायला कसा आहे मुलगा? उंचापुरा आहे, गोरा आहे, नाकीला आहे. मुलगी कशी आहे? काही बुटकी नाही, ती पण गोरी आहे. फेस व्हॅल्यू. सगळं सासरे विसरे काय पसंत आहे का? मग जरा एक 10 मिनटं जाऊन या, बोलून या. मग 10 मिनटं जाऊन येतात, मग सांगतात तसं काही अजून सांगता येत नाही, एकदा 2-4 वेळा बाहेर जाऊन येतो. I should know how much she is cooperative with me. कारण लग्न म्हणजे एक मोठी कॉर्पोरेशन मुवमेंट आहे. त्याच्यातले मेंबर वाढतात ते कॉपरेटिव्ह सोसायटीचे मेंबर व्हायचे. काय सगळ्याचं कॉर्पोरेशन लागतं तेव्हा संसार चालतो, त्याशिवाय संसार चालू शकतो का? मग आता मला सांगा हे कसं काय चालायचं? हा शिव एक गुण जमला, गुण जमला आणि तिथेच लग्न लागलं. ठीक आहे म्हणे. काय तुला गाण्याची आवड आहे? हो. कसलं आवडतं? क्लासिकल. हा मलाही तेच आवडतं. जमलं. नाही तर म्हणे उगीचंच भांडण. आम्ही काहीतरी लावायचं आणि तुझं मन कुठेतरी पळत जायचं. नाही कळलं? पुढचा शब्द बोलत नाही. सगळे एवढे जाणते श्रोते असल्यानंतर मी बोलायची गरज काय? नाही का? आवड जमली पाहिजे. गाण्याची म्हणा, खाण्याची म्हणा, बसण्याची म्हणा, उठण्याची म्हणा, ही आवड जमली तर लग्न टिकतं. हे गुण जमावे लागतात. म्हणून 36 गुण. आलं का लक्षात? नाही जमले तरी हरकत नाही. रामनामावर प्रेम हा एक गुण जरी जमला तर त्या एका गुणाने बाकीचे सगळे गुण जमून येतात. बाकीचे सगळे गुण जमून येतात. आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले नुद्धरिजे 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 गोपाळे विण नुद्धरिजे. आता दृष्टांत देतात. नगर भ्रमता जन्म जाओ, नगर भ्रमता जन्म जाओ, परिप्रवेश हुए क्या द्वारे रे, परिप्रवेश हुए क्या द्वारे रे,
तैसा यजिजो भजिजो पुजिजो परी उकलू नंद कुमरू रे, उकलू नंद कुमरू रे. काय म्हणतायत? नुद्धरिजे 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 गोपाळे विण नुद्धरिजे नगर भ्रमता जन्म जाओ. आंधळा होता एक, बरं का. आता त्याला सांगितलं कोणी, त्याला गावात जायचं होतं. पूर्वीच्या काळी गावकोस होता असं गावात शिरता यायचं नाही कुठूनही. वेस असायची, एकच दरवाजा. मग तो गावाजवळ आला. अरे म्हणा मला गावाला जाय. अरे म्हटलं गावाजवळच आहे, पण म्हणला दरवाजा खूप लांब आहे तसं तिकडे, तू मागच्या बाजूला आलायस म्हणे. असं होय म्हणला. मग आता काय करायचं? काही नाही म्हणले, भिंतीला हात लावून द्या आणि हात जिथे आतमध्ये जाईल ते दरवाजा. साधं सरळ आहे ना, प्रॅक्टिकल आहे बरं का. योग असा त्याचा उलटा की दरवाजा यायला आणि त्याच्या डोक्यातला खवडा खाजायला. म्हणजे डोक्यात जर उवा असतील तर बायका प्रवचनात सुद्धा असं करतात. इथे मी तुमच्याबद्दल कोणाबद्दल बोलत नाही. उव्या ह्या स्वेजच आहेत, त्याला बाहेरून निर्माण होत नाही, त्या तुमच्या स्वेदापासून निर्माण होतात. तसं कोणची कल्पना तुमच्यातून कशी निर्माण होईल या डोक्यात सांगता येत नाही. 6 पायाचं जनावर तुमच्या या अरण्यात फिरत असतं म्हणजे षड्रिपू. कळलं का तुम्हाला? षड्रिपू हे कोणचं काही डोक्यात कशी निघेल, काय विचार येईल, नीट चालला असताना काय मुलगा चांगला, सगळं चांगलं, एक मुलगा एक मुलगी, मुलाने पेपर पुढे करावे, आईने सही करावी. एक दिवस उलटी सुन. अरे म्हणले गोविंदा, सह्या नीट घेतोयस ना? म्हणला आई आत्तापर्यंत 100 सह्या केल्यास, कधी विचारलं नाहीस? नाही म्हणले कालच्या शेजारच्याने असं केलं, नको त्याच्यावर सही केली, निश्चित लिहून घेतली. माझ्या नवऱ्याने ठेवलेली एवढी नावावर तर करून घेत नाहीस ना. कळलं का? बाहेर पडली. चांगला संसार चालू असताना सुद्धा विकल्प मनामध्ये येणं, रोज धुवून सुद्धा केस, जर किती जरी ऐकलं तरी शेवटी संत बोधाचं लायसिल घालावंच लागतं. काय आहे, त्या ओवा मरून जमत नाही, त्या लिखा सुद्धा माराव्या लागतात.